गुड मॉर्निंग मित्रांनो, मी कृष्णा सुळे माझ्या सायकल लवर सोलापूर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज रविवार आणि आमची आज रविवारची जी राईड आलेली आहे ते म्हणजे वळसंगवाडा इकडे राईड आलेली आहे आणि आमच्या राईडमध्ये एक नवीन पाहुणा आलेला आहे, तर आज त्याच्याबद्दल थोडं काही जाणून घ्यायचं आहे। त्याचं नाव आहे विशाल। आज पहिली राईड आहे, तुम्ही पाहू शकता त्याचा फिटनेस, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की तो सायकलिंग डेली करतो। आणि तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो म्हणजे इयत्ता 9वी मध्ये तो शिकत आहे, तर त्याचा फिटनेस जो बनलेला आहे तो सायकलिंग झालेला आहे। आज त्याच्याबद्दल थोडं काही जाणून घेऊया। आणि माझ्या शेजारी आहेत ते म्हणजे गिरीश आहेत, सायकल लवर्स ग्रुपचे द्रोणाचार्य म्हणलं तरी चालेल। इतके दिवस ते शोधत होते की त्यांना एखादा चांगला शिष्य किंवा अर्जुन भेटतो का, तर आज त्या द्रोणाचार्याला एक अर्जुन भेटलेला आहे। तर आज जाणून घेऊया त्या अर्जुनाकडून त्याने सायकलिंग कशी स्टार्ट केली आणि त्याच्याबद्दलची त्याचा प्रवास। तू नाव सांग, सायकलिंग कधीपासून करतो आणि कशी त्याची ओके, तर कधीपासून सायकलिंग करतो आणि कशी सवय लागली? नाव सांगता? माझं नाव विशाल सलगरे आहे, मी 8वी पासून सायकलिंग करतो। तर सायकलिंगची आवड कशी निर्माण झाली? माझं भाऊ होता सायकलिंग। आता किती सायकलिंग करतो? हायेस्ट सायकलिंग किती केलेली आहे आपल्याकडे? हायेस्ट 150। साधारण किती दिवसानंतर, किती दिवस, आठवड्यात किती वाजता? आठवड्यात रोज किती किलोमीटर करतो त्यांना सांग। रोज 40-50। तर तू शाळेला पण जातोय, इयत्ता 9वी मध्ये आहे आणि दररोज सायकलिंग करतोय 40 ते 50। तर जे विद्यार्थी आहेत त्यांना कसं सांगशील की वेळ कसा काढला गेला पाहिजे सायकलिंगसाठी? तुझं रुटीन शेड्यूल सांग। माझं रुटीन सकाळी मी 4ला उठतो, 4 ते 7 पर्यंत सायकलिंग, मग सायकलिंग नंतर 8ला स्कूल राहते, स्कूल 3ला येतो, मग ट्युशनला 5ला येऊन परत सायकलिंगला जातो 8 पर्यंत। तुला 9वीला 8वीला किती मार्क्स पडलेले आहेत मित्रा? 76। हा, तुम्ही पाहू शकता सायकलची आवड निर्माण केली त्यांनी। सकाळी दररोज न चुकता 4 वाजता उठतो आणि सायकलिंगला जातो, शिवाय 8 वाजता त्याचं शाळाही असतं, शाळाही करतो तो आणि त्याच्यानंतर परत सायकलिंग करतो। तर हेल्थ किती इम्पॉर्टंट आहे या 9वीतल्या मुलाकडून समजतंय। तर माझ्यासोबत आहेत त्याचेच गुरु गिरी सर, तर या मुलाला भेटू सर तुम्हाला कसं वाटतंय? मी 2 दिवसापूर्वी विजयपूरला सायकलिंगला गेला होतो, तर हा मला घाट पडला। हां, मग त्याला मी सहज विचारला, अरे तू रोज सायकलिंग करतो का? तर तू हा म्हणला। मग मी त्याला म्हटलं तू माझ्या आमच्याकडून सायकलिंग करू शकतो का? हा की सर आपण तुम्ही कुठं जात तुम्ही यायला तयार आहे। मग त्या प्रत्येकाने पहिल्याच दिवशीच माझ्याबरोबर 75 किलोमीटर सायकलिंग केली। आणि विशेष म्हणजे कसं तो या दिवशी तर मी त्याला हेल्मेटचं महत्त्व पटवून सांगितलं आणि त्याला काय म्हणाले, यापुढे जर तू माझ्याबरोबर सायकलिंगला जायचं असेल तर हेल्मेटशिवाय सायकलिंग नाही। मग त्याला मी काय केलं, आमची सायकल लवर ग्रुपचे एक राईड असते, त्या राईडचं इन्व्हिटेशन दिलं आणि त्याला राईडला हेल्मेट घालून ये म्हणून सांगितले। तो आता सध्या आज आमच्याकडे हेल्मेट घालून राईडला आलेला आहे आणि त्याने माझ्याबरोबर जवळजवळ आतापर्यंत 50-60 किलोमीटर राईड पूर्ण केली आहे आणि पुढे मी आमच्या टार्गेट 100 किलोमीटर, तो आमच्याबरोबर 100 किलोमीटर राईड येणार आहे। तर अशी मुलं भेटल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? कारण तुम्ही हाडामासाचे सायकलिस्ट आहात। आज सोलापूरची जर सायकलिंगच्या बाबतीत ओळख म्हणलं तर गिरी सर तुमच्यामुळेच ओळखलं जातं। ज्यावेळेस अशी तरुण मुलं सायकलिंगची आवड त्यांच्यामध्ये असते, तर पाहिल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? मला असे जे तरुण पिढी आहे सायकलिंग करताना पाहिलं मला खूप आनंद वाटतो आणि सायकलिंग करणं किंवा कुठलाही व्यायाम करणं ही सगळ्या काळाची गरज आहे।
तर प्रत्येकाने काळाची गरज ओळखून तर व्यायाम आणि सायकलिंग नियमित करणं महत्त्वाचं आहे. आणि माझं युवा पिढीला असं सांगणं आहे की त्यांनी नियमित कोणता तरी त्यांना जो आवडतो तो व्यायाम करावा किंवा सायकलिंग करावी, पण घरात गप बसून विनाकारण बसू नये असं मला सांगणं आहे. धन्यवाद गिरी सर, तुमचे मोहनचे शब्द खरंच आमच्याही उपयोगी पडतील आणि येणाऱ्या पिढीला एक वेगळं वळण लावतील. धन्यवाद. तर धन्यवाद मित्रांनो. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू.